आपलं जसं कर्म असतं तशी दिशा मिळते. त्यामुळे ज्या ज्या पक्षात गेले त्या पक्षाची पण अडचण केली आणि स्वतःची पण अडचण करून बसले. अशा मंडळींना आपण सन्मान द्यायचा की त्यांना मतदानाच्या रूपाने उत्तर द्यायचं हे आपण ठरवण्याची वेळ आहे. काँग्रेसमध्ये होते, काँग्रेस संपली. भारतीय जनता पार्टीमध्ये आले, स्वतःही पडले. आमचं सरकार जाईल असं वाटत नव्हतं. यांच्या पायगुणाने ते सरकार पण गेलं. पुढं हे महोदय लोकसभेला महायुतीचं काम केलं. तिथे आपले उमेदवार पराभूत झाले आणि राज्यामध्ये अनपेक्षित अपयश आलं. संधी दिसली. आता महाविकास आघाडीचं सरकार येते म्हणल्यानंतर भारतीय जनता पार्टीने मदत केलेली विसरले आणि 400-400, 500-500 कोटी रुपये सरकार मदत करतं. आणि असं इतकं पाठबळ मिळत असताना, आपल्याला केंद्रामध्ये सत्ता मिळत असताना, केंद्रामध्ये मोठमोठी पदं मिळत असताना एक विधानसभा सदस्य होईल आणि मला तर समजलं की कुणी बंगले बघून आलं, कुणी ऑफिस बघून आलं मंत्रालयातलं, मी निवडून येईल, मंत्री होईल, कार्यालय कुठले घ्यायचे इथपर्यंतची सगळी मजाल गेली. परंतु तिथं सुद्धा तुतारी करत गेले आणि त्याचं पुढं काय झालं हेही पडले आणि तुतारीची अडचण करून झाली. तर आता हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे मला त्यांच्यापेक्षा आता राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता आहे. त्यामुळे आम्ही सगळं बाहेरून पाहतो, परंतु बाहेरून पाहणं आणि तुम्ही अनुभवलं, तुम्हाला अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे. तुम्ही बोलत नाही, परंतु मताच्या रूपानं तुम्ही सगळ्यांनी बोलून या सगळ्या प्रवृत्तीला उत्तर द्यावं एवढीच विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. माझ्या मतदार